मागील 2 दिवसांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्याची अंतिम यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये नाशिकचं शासकीय ध्वजारोहण मंत्री गिरीश महाजन तर गोंदिया येथील ध्वजारोहण मंत्री छगन भुजबळ करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं। मात्र स्वातंत्र्य दिनी नाशिकच्या ध्वजारोहणाची संधी न दिल्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याचं बोललं जातंय। यावर राज्याचे माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी मंत्री भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहे, ते खूप सहन करताय, त्यांनी सहन नाही केलं पाहिजे असं सांगितलंय। आता काय सांगायचं, छगन भुजबळ फार ज्येष्ठ नेते ते, खरं म्हणजे त्यांनी खूप सहन करतात असं मला वाटतं। त्यांनी एवढं सहन नाही केलं पाहिजे। काय कशा करता सहन करायचं त्यांनी? एवढे अवहेलना शब्द वापरतो आपल्या या नेत्याची, नाशिकच्या नेत्याची एवढी अवहेलना तो सहन करतो, जनता नाही सहन करणार, त्यांनी नाही सहन केलं पाहिजे। आम्ही काही नाही, आम्ही लढतो आहोत, तत्वाकरता लढतो आहोत, या लोकशाही करता लढतो आहोत, ही राज्य घटना वाचवण्याकरता लढतो आहोत। जे बरोबर येतील त्यांना घेऊन लढणार, जे बरोबर येतील त्यांना घेऊन लढायचं, हे आमचा विचार आहे। त्याच्यात काही वेगळं मानण्याचं काही कारण नाही। सत्तेकरता आम्ही लढतो असं समजायचं कारण नाही। ही लोकशाही वाचवण्याकरता, राज्य घटना वाचवण्याकरता लढतोय, न्याय हक्क करता लढतोय। त्यामुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्री छगन भुजबळ यांना एक प्रकारे महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली की काय असं बोललं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।